जय शिवराय। आत्ता आमची तरस गृह पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे। आज आमच्याबरोबर सगळे रती महारथी आहेत आणि आज आमचे मार्गदर्शक आहेत आमचे युवराज वगदे सर। युवराज वगदे सर इकडे बघा, हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि हे आमचे शिवाजी परीट हे सुद्धा आज आमच्या मोहिमेत सामील आहेत। मंगेश जवखेडकर, जय शिवराय। आणि आमचे गजानन डोईपुडे उर्फ जहागीरदार, पैसे नाही आहेत पण जहागीरदार आहेत आडनावानी। चला आता आपली पदभ्रमण चालू झालेलं आहे। हे तुम्हाला दाखवलं समोरचं गेट, वरती कार्तिक स्वामी मंदिर आणि ह्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे। आता हे पहा, हे समोर असलेला हा घोरडेश्वरचा डोंगर आहे। आपल्याला पूर्ण मंदिराकडे तिकडं न जाता अलीकडनं रस्ता आहे आपल्याला तरस गुहेला। 2 गुहा आहेत त्या ठिकाणी। तसा हा अपरिचित असत आहे, हे जे स्थानिक येत असतात त्यांना माहिती आहे, पण आपल्या भटक्या मंडळींना थोडंसं अपरिचित असलेलं हे ठिकाण। आता हा चंद्र आहे साक्षीला आणि ही वाटेने हा डांबरी रस्ता आहे, त्या रस्त्याने आता आपण चाललेलो आहोत। आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे। हे पहा, या ठिकाणी पार्किंग आहे, इथं गाडी लावू शकता तुम्ही आणि इकडनं घोरडेश्वरची जाणारी ही वाट आहे। त्याच वाटेवर आपल्याला तरस गुहा बघण्यासाठी जायचं आहे। हां, हे पहा, गोरवाडी, ज्यांना घोरडेश्वर लेणी किंवा शेलारवाडी लेणी म्हणून देखील ओळखली जाते, पुणे शहराच्या वायव्येस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत। या मूळतः बौद्ध लेण्या होत्या आणि आता त्यामध्ये बौद्ध आणि हिंदू देवतांची कोरीवकामे आणि मूर्ती आहेत। या गुहा सुमारे 3ऱ्या आणि 4थ्या शतकात एकाच खडकात कोरल्या गेल्या होत्या। या गुहा एका टेकडीच्या माथ्यावर वसलेल्या आहेत। अनेक गुहांमध्ये विठ्ठल, रुक्माई आणि संत तुकाराम यांच्यासह अनेक देवतांच्या मूर्ती आहेत। असे म्हटले जाते की संत तुकाराम घोरवाडी गुहांमध्ये आणि निगडीजवळील दुर्गा टेकडी, भंडारा व देहूजवळील भामचंद्र यासारख्या ठिकाणी ध्यान कर। हे पहा, हे समोर जे दिसतंय सर्व हे गहुंजे आहे आणि या इथं समोर आपल्याला हे गहुंजे स्टेडियम हे झूम करून दाखवतो तुम्हाला। हे पहा, हे गहुंजेचं स्टेडियम आणि हे दिसते आपल्याला सगळं सूर्यदेवता। आत्ता आपल्याला दर्शन दिलेलं आहे, सूर्यदेवतेचं दर्शन घेऊन आता आपली पदभ्रमण चालू ठेवूया। हे पहा, असा डोंगर वरती दिसतंय, तिथं जायचं आहे। बघा आता हा समोरचा हा डोंगरवर पार करायचा आहे। वरती आपल्याला महाराष्ट्राचा अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आपल्याला ह्या ठिकाणी ढवळाने फडकताना दिसत आहे आणि आता थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे। ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्कीच या ठिकाणी या
मगाशी मी तुम्हाला दाखवलं, आम्ही कार्तिक स्वामी मंदिरापाशी आमची गाडी लावली पार्किंगमध्ये आणि तिकडनं आम्ही पथभ्रमण चालू केलं होतं. त्या तिथं समोर आपल्याला एक पहिला भगवा ध्वज लागला होता. त्यानंतर आता वरती आपण जाणार आहोत. खालून पण एक्सप्लोर करू शकतो. जाऊ जाऊ आता हा टप्पा आपण पार करून आल्यानंतर इकडं जे डाव्या हाताला वरती गोरडेश्वरला जातो आणि ही जी उजवीकडची वाट आहे ती आपल्याला या गुहेकडे जाणार आहे. आपण उजवीकडची वाट पकडून आता गुहेकडे चाललेलो आहे. चला आता तुम्हाला दाखवतो इथली अपरिचित असलेली गुहा. पहा, या गुहेपाशी आता आपण आलेलो आहे. तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो गुहा किती आहे मोठी आणि काय काय आहे ते सगळं दाखवतो आता तुम्हाला. ही पहा, या आतमध्ये तर जाऊया आपण. ही पहा, ही गुहा आतमध्ये आहे. पाणी आहे त्यामुळं जाणं जरा अवघड आहे. हे पहा, या ठिकाणी मधमाशांचं आहे त्यामुळे जपून जावं लागतं. हे पहा, हे आतमध्ये आहे गुहा. पाणी असल्यामुळे आत जाणं जरा थोडंसं अवघड झालेलं आहे. हे पहा, हे पहा, मगाशी दाखवलं होतं तुम्हाला. हे आपण हा इथला पॅच चढून वर आल्यानंतर ही डाव्या हाताला वरती रस्ता जातो. डाव्या हाताला न जाता हा जो उजवीकडचा रस्ता आहे या रस्त्याने आता आपण ही तरस गुहा पाहून आलेलो आहे. अतिशय सुंदर अशी ही तरस गुहा आहे. आतमध्ये बरंच आहे जायला, परंतु पाणी असल्यामुळं आत जाता आलेलं नाही आहे. तर आता ही तरस गुहा पाहून आपण आता वरती जाऊया आणि वरती पण अजून काही गुहा आहेत त्यासुद्धा पाहूया आपण. चला, शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आपण. हे पहा, समोर आपल्याला गोंजे स्टेडियम दिसत आहे आणि हा मरचा रॉक पॅच आपण चढून वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला डौलाने फडकताना दिसत आहे. आणि या ठिकाणी हा अजून एक भगवा ध्वज आहे. या ठिकाणी ती तरस गुहा आहे जे आत्ता आम्ही जाऊन आलेलो आहे. हे समोर आपण दिसत आहात. याच्याबरोबर खालीच ही तरस गुहा आहे. आत्ता आपण तिकडनंच वरती आलेलो आहे. हा असा टच करून आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आता वरती हे पठार आपल्याला पूर्ण जायचं आहे.
हे पहा, यावरती डोंगरावरती असलेलं हे पाण्याचं तलाव या ठिकाणी आहे. हे आमचे मित्रवर्य युवराज वगदे, शिवाजी परीट यांच्या ग्रुपने या ठिकाणी भरपूर परिश्रम घेऊन या तलावाचा छोटा होता त्याचं रूपांतर हा असा मोठ्या ह्याच्यात केलेला आहे. अतिशय सुरेख असं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे सर्व तलावाचं श्रेय जे जातं ते आमचे हे दोन खंदे समर्थक, हे आमचे शिवाजी परीट आणि युवराज वगदे या दोघांनी आणि त्यांच्या ग्रुपने या ठिकाणी हे तलाव केलेला आहे. हा दिसत आहे आपल्याला, अतिशय छोटा होता हा. संपूर्ण या ठिकाणी हे जे दिसतं आपल्याला हे सगळं यांच्या ग्रुपने केलेलं आहे. अतिशय सुंदर असं. आता त्यांच्याकडनंच आपण ऐकूया की हा तलाव कसा केलेला आहे. सर जरा सांगा आम्हाला आमच्या. हा तलाव हा पहिला छोटा खड्डा होता. त्यानंतर भालचंद्र वडके काका म्हणून एक होते रिटायर्ड, त्यांनी या सारा ग्रुप तयार केला आणि हळूहळू हे जे बाजूचे तुम्हाला खड्डे दिसतात ती माती सगळी उकरून हा बांध बनवला गेला, जेणेकरून हे पाणी साठवून पावसाळ्यात हा पूर्ण तलाव भरला जातो आणि हे पाणी झिरपून खाली झाडांना खाली जे टाके आहेत त्यांच्यासाठी हा एक सोर्स आहे की त्याचं पाणी जास्त दिवस रिटर्न राहतं. तुम्हाला आम्ही खाली गेल्यानंतर ते टाके दाखवू, तिथं पाणी आजसुद्धा पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे. भालचंद्र वडके काका असे होते की कुठल्याही गोष्टीत कधी माघार घेणार नाही. त्यांचा इतका ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होता की त्यांनी या ठिकाणी कॅचमेंट एरिया नसताना पण इथं पाणी साचेल, काही पक्षी येतील, पाणी झिरपून खाली जाईल आणि कायम जे हे डोंगर आहे तो हिरवा राहील. अशामुळे त्यांनी हे खूप काही काम केलं आणि त्यांच्या साथीला आम्ही होतो. खूप खूप धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी खूप मोलाचं असं या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन आणि पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही. हे पहा, या ठिकाणी असलेले हे पाण्याच्या टाक्या पाहतात आपण 1, 2, 3 आणि ह्यालाच कनेक्टेड हे पुढचं आहे. याच्यातनं पाणी तिकडे जातं. हे पहा या ठिकाणी. हे पहा, इथं असलेल्या अजून पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दगडात कोळलेल्या या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी स्थानिक येतात आणि या ठिकाणी ध्यानधारणा योगा या ठिकाणी करत असतात. हे पहा या पाण्याच्या टाक्या. हे पहा, हे गोरळेश्वर डोंगरवर असलेलं हे गणेश टाकं याला म्हटलं जातं. या ठिकाणी पहा एक टाका. आत्ता आपण वरती टाके बघून आलो होतो आणि हा समोरचा रस्त्याने सरळ खाली आल्यानंतर या अशा आडवाटेला हे पाण्याचं टाकं आहे, गणेश टाकं. या ठिकाणी उन्हाळ्यातसुद्धा पाणी असतं. आत्ता पाहतात आपण, अतिशय सुंदर असं हे पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज 5 एप्रिल 2026 रोजी आम्ही हा गोरडेश्वरचा डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाक्या, गुहा, तरस गुहा हे करण्यासाठी आलेलो आहे आणि आता परत आम्ही या ठिकाणी जाऊन अजून पाण्याच्या टाक्या बघत आहे. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व हे आमचे मंगेश जवखेकर आपल्याला सांगणार आहेत. मंगेशजी, आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे ते सांगा. जय शिवराय. आजचा दिवस खरंच चांगला की ज्या दिवशी आम्ही इकडे गोरडेश्वरच्या टेकडीवर दर्शनाला आलेलो आहे. आज चतुर्थी तर आहेच आहे, पण आपल्या सगळ्यांचं जे दैवत आहे शिवाजी महाराज, त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग आजच्या दिवशी घडला होता. तो प्रसंग म्हणजे आजच्या दिवशी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खान, जो इथे पुण्याच्या लाल महालात येऊन आपला जम बसवला होता आणि निघत नव्हता, तर आजच्याच दिवशी रात्रीच्या दिवशी म्हणजे 5 एप्रिल रोजी शिवाजी महाराजांनी छापा घातला आणि या शाहिस्ते खान म्हणजे औरंगजेबाच्या मामाचे 3 बोटं छाटली होती. तो आजचा ऐतिहासिक दिवस आहे. तर अशा ऐतिहासिक दिवशी आम्ही इथे ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहे. ते आमचं भाग्य आहे. आमच्याबरोबर सगळे मित्र आहेत जे सगळे इतिहासप्रेमी आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत. सगळ्यांबरोबर आम्ही आनंदात इथला ट्रेक कंप्लीट करतोय. जय शिवराय. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या दिवसाचं महत्त्व मंगेशजी यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, या ठिकाणी हे सगळ्यात मोठं या ठिकाणी असलेलं हे पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे खूप मोठं आहे. हे पहा, तुम्हाला दाखवतो संपूर्ण. हे पहा, हे सगळ्यात मोठं
या ठिकाणी असलेलं, या डोंगरावर असलेलं सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं आत्ता या ठिकाणी आहे. हे आत्ता तुम्हाला दाखवलेलं आहे. जय शिवराय. आता ही समोरची जी वाट दिसते, आपण नेहमीची वाट जी आहे ते आपण गोरक्षला येतो पायऱ्यांची वाट चढून. ते आल्यानंतर ही समोरची जी वाट दिसते ती आहे. आम्ही जे आलेलो आहे ते कार्तिक स्वामी या मंदिराच्या बाजूने जे असलेले आहे त्या बाजूने आम्ही वर आलेलो आहे. आणि या ठिकाणी असलेला सगळं परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे. पाण्याचे टाके दाखवलेले आहेत. संपूर्ण या ठिकाणी तरस गुहा दाखवलेली आहे. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व जसे मंगेशजींनी आपल्याला सांगितलं आहे की आज 5 एप्रिल याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची जी बोटं तोडली होती, लाल महाराज, तोच आजचा दिवस आहे. आणि या आजच्या दिवशी आपण हा घोरडेश्वरचा हा छोटासा ट्रेक करत आहोत. आणि या संपूर्ण या मार्गावर असलेलं हे संपूर्ण मी तुम्हाला तरस गुहा, इतर गुहा, या पाण्याच्या टाक्या ह्या सगळ्या दाखवलेल्या आहेत. आणि अजूनसुद्धा आपण पुढे जाणार आहोत. चला शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा. या ठिकाणी महादेवांचं वाहन नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आतमध्ये महादेवांचं मंदिर आहे, पिंड आहे महादेवांची. या ठिकाणी गणराया आपल्याला या ठिकाणी मारुती राया पाहायला मिळत आहे. गुहेची रचना आणि शिवलिंग एकाच दगडाचे आहेत. यावरून हे सिद्ध होते की मंदिर गुहे इतकेच जुने आहे. नंतर मध्ययुगात दख्खनच्या पठारी प्रदेशात बौद्ध धर्माचे वर्चस्व होते. त्यानंतर पुन्हा हिंदू धर्माचे वर्चस्व आले. हिंदू पौराणिक कथांनुसार दुष्काळासारख्या अपरिहार्य परिस्थिती आणि आपत्तीमुळे या प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होऊ लागले. नद्या आटल्या, उष्णतेमुळे जंगले जळू लागली आणि त्याच्या परिणामामुळे येथील जैवविविधता नाहीशी होऊ लागली. या प्रदेशातील ग्रेट इंडियन बस्टर्ससारखे अद्वितीय पक्षी नामशेष होऊ लागले. हे टाळण्यासाठी गावातील लोकांनी या गुहांमध्ये शिवलिंगाची स्थापना करून शिवाची पूजा करण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतरही दुष्काळापासून सुटका झाली नाही. या सर्वानंतर आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी एका बस्टर पक्षाने शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली. या विनाशकारी निसर्गातून सुटका मिळवण्यासाठी एका निष्पाप पक्षाची भक्ती पाहून शिव त्या पक्षासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला वरदान दिले. आज येथील देवाची पूजा घोरडेश्वर म्हणून केली जाते, जे नाव घोरड आणि ईश्वर या 2 शब्दांपासून बनले आहे. घोरड या शब्दाचा मराठीत अर्थ मालढोक असा होतो आणि ईश्वर म्हणजे देव. घोरडेश्वर या शब्दाचा अर्थ मालढोकांचा देव असा होतो. हा उतरताना अशा पद्धतीने उतरायचं. कसे आमचे गजानन खैर जागीरदार उतरत आहेत बघा. अतिशय थरार असा हा पॅच आहे, समोर दिसत आहे आपल्याला. हे पहा, जमलं बाबा, पोचलं एकदाचा. अवजड वाहने.
तर आता या बाजूला एक असलेली गुहा आपण बघत आहोत. घोराडेश्वर असलेली गुहा ही बघण्यासाठी चाललेलो आहे आपण. ही अशी पायऱ्यांची वाट लागते आणि या पायऱ्यांच्या वाटेने पुढे जायचं आहे आपल्याला. पुढे गेल्यानंतर आपल्याला ती गुफा लागेल. घोराडेश्वरचा पूर्ण परिक्रमाच आम्ही मारतो आहे. आणि घोराडेश्वर मंदिर गुफा सगळ्या बघून आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. आणि पुन्हा आम्हाला आता या जंगलाच्या वाटेने ज्या ठिकाणी आम्ही चालू केलं होतं कार्तिक स्वामी मंदिरापासून आता पुन्हा तिकडेच चाललेलो आहे. ही पहा, ही जंगलातली वाट पकडून आम्ही चाललेलो आहे. आजचा जो ट्रेक आहे तो माझ्यासाठी तरी अपरिचित आहे, कारण की मी घोराडेश्वरला आलेलो आहे परंतु या ट्रेक मार्गाने कधी आलो नव्हतो. तो आज योग आला आहे आणि पूर्ण चित्रीकरण मी या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहे. आपण नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणाची माहिती होईल. चला आता असेच जंगलाच्या वाटेने आपल्याला जायचं आहे पुन्हा कार्तिक स्वामी मंदिराकडे. हे पहा, हे आम्ही जेव्हा घोराडेश्वर पूर्ण करून खाली परतीच्या मार्गाला लागलो होतो कार्तिकेय मंदिराला जायला जंगलाच्या वाटेने, तेव्हा या ठिकाणी आपल्याला हे पाण्याचं टाकं हे आडवाटेल आहे. बघा, या ठिकाणी हे संपूर्ण जंगल आहे. इथं कुठलाही येण्याचा मार्ग दिसत नाही आहे आणि या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आपण पाहत आहात. आणि आता या रस्त्याने पुन्हा जायचे पुढं. जय शिवराय. आत्ता आम्ही सकाळी 6:15 वाजता या इथूनच आम्ही तरस गुहेला म्हणजे घोराडेश्वरचे पूर्ण परिक्रमा मारायला आम्ही निघालो होतो. आणि आता 10 वाजलेले आहेत. जवळजवळ पावणे 4 तासांचा आमचा हा पदभ्रमण झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा ट्रेक झालेला आहे. साधारणतः 10 किलोमीटर अंदाजे अंतर आमचं झालेलं आहे. आणि आता ज्या ठिकाणाहून आम्ही चालू केलं होतं, समोर आमची गाडी दिसते रेनॉल्ट, याच ठिकाणी परत आलेलो आहे. आणि आता इथून गाडी घेऊन आम्ही वरती मंदिराकडे जाणार आहे. कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. त्या कार्तिक स्वामींचं मंदिर आता आपण पाहूया आणि त्याचं दर्शन घेऊया कार्तिक स्वामींचं. चला आता माझ्याबरोबर आपण शेवटपर्यंत राहिलात या व्हिडिओमध्ये. आपले सर्वांचे आभार. असंच प्रेम दाखवत जावा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वातपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आता या ठिकाणी थांबतो. आता नवीन भटकंतीसाठी भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता आपण कार्तिक स्वामी मंदिराकडे चाललेलो आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला हे गणरायांचं या ठिकाणी मंदिर पाहायला मिळते. आतमध्ये ही गणरायांची सुबक अशी ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे कार्तिक स्वामी मंदिराकडे जाणारी ही पायऱ्यांची वाट. ही पायऱ्या चढून आपल्याला आता मंदिराकडे जायचं आहे. चला आता आपण हे मंदिर पाहूया कार्तिक स्वामींचं. अशा पद्धतीने ह्या पायऱ्या आणि दुसरा मार्ग हा गाडीचा पण मार्ग आहे. गाडीने थेट वरती तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता. आत्ता मी या पायऱ्यांच्या वाटेने चाललेलो आहे.